सो हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज स्पेशली असं एक फायनली हे होतं ना की येस द डे हॅज अराइव्ड, तशीवाली फिलिंग येते. बिकॉज 29 ऑक्टोबर 2025 त्या दिवशी माझ्या मामाला बेबी गर्ल झाली. ते मी इफ मला त्या क्लिप्स तेव्हा काढलेल्या मिळाल्या तर मी ते टाकते. अरे मामा मामी दोघं पण यार. सो मला तेव्हाच्या क्लिप्स मिळाल्या तर मी त्या टाकते. सो आज आहे तिचं बारसं. सो आम्ही तिकडे जाणार आहोत. कपडे वगैरे सगळी तयारी सगळं केलेलं आहे. म्हणजे असे नाही जाणार आहे काय, आम्ही घालणार आहोत ते सगळं काढलं आहे. आणि आता आम्ही मामासाठी लाडू बनवायला बसलो आहे. आमच्या मामाला लाडू हवे झाले म्हणून आम्ही लाडू बनवतो आहे. मामा बघ, आम्ही तुझ्यासाठी लाडू बनवतो आहे बघ. सो गाईज आम्ही फायनली पोचलो आहे बारशासाठी. इथे ते बघा हे सगळे इथे आहेत. मामा आणि इथे असं डेकोरेशन सगळं केलेलं आहे. तिथे पाळणा लावला आहे आणि तिथे नेम रिव्हील जे करणार आहे त्याचं शेल ठेवलं आहे. सो बघूया आता काय नाव ठेवतात. हे बघा सगळ्या आत्तू बेबीच्या सगळ्या आत्तू, आजी ही आजी, ह्या सगळ्या आत्तू, आम्ही दीदी. सो बाळाची स्पेशल आत्या, सख्खी आत्या. स्पेशल आत्ता काय? अरे म्हणजे सख्खी आत्या ना. आणि आम्ही ट्विन केलाय बघ दाखवता. मी बाळाबरोबर कॉन्ट्रास्ट केलं बस. ट्विन आणि कॉन्ट्रास्ट मध्ये जमलं. आपण लाडकी भाजी नाही, आपण आपले आपले प्रायव्हेट काढूया फोटो सेपरेट. सेपरेट फोटो काढायचे. काका लवकर या. तर इथे ओठ्या भरतात. ती माझी मामी आहे, ही माझी मावशी आहे आणि ही माझी लहान बहीण जी न्यू बॉर्न बेबी आहे. शाबाश. कॅमेरा हलो हा आणि कॅमेरा फोकस ठेवतो. हे बोलले की दिले म्हणून काय पाहिजे? 2 पार्ट्स असणार. पप्पा बोलले परत बोल परत बोल परत बोल. हा टू कंटिन्यूड वाला इथे भरलेला तो बरोबर आहे तिकडे. आता ही लोक ते बेबीचं हे करतात, पाळण्यात वगैरे घालायचं. तिकडे बघ तिकडे ठेवलं त्या शेलच्या इथे, तिकडेच काढते. जस्ट डुईंग आत्या ड्युटीज. रिच्युअल्स आत्या रिच्युअल्स. बस थांब. इथून या. सोन पावलांनी लक्ष्मी आली दारी, लेकीच्या रूपानं सोनं पडलं पदरी. आई अश्विनी आणि बाबा ललित यांची मी लाडाची लेक, पाण्यातली जिया मी आणि आणि आजपासून माझी
भोगल्यांची श्रिया. सो नाव आम्ही जात आहोत जेवायला. थांबा मी तुम्हाला गाईज इथे आहे सॅलेड. हे ना अथर्वने मला जास्त लोणचं वाढलं आहे. पापड, पुरी, डाळ भात, बासुंदी आणि शाही पनीर आहे. आणि मिक्स व्हेज पण होतं. पनीर टिक्का आहे. सॉरी हां, मिक्स व्हेज पण होतं, बट मी मिक्स व्हेज नाही घेतलं, भाज्या नाही. पण सगळीच आता जेवण आमचं झालेलं आहे. इथे श्रिया आणि श्रियाच्या मम्मा पप्पांचं फोटोशूट आहे. हे बघा, फोटोशूट करत होते. आणि इफ तुम्हा लोकांना हे कोणतरी का सारखं मध्ये मध्ये येत आहे, आणि इफ तुम्हा लोकांना त्या लोकांचे फोटोज किंवा असं बघायचं असेल तर मी श्रियाचं अकाउंट म्हणजे श्रियाचं पण त्या लोकांनी इन्स्टा अकाउंट ओपन केलं आहे. बिकॉज तिच्या पण आता काय काय चांगले चांगले मुवमेंट्स वगैरे इन्स्टावर टाकलं. मी ते पण मेन्शन करते डिस्क्रिप्शनमध्ये. त्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि हे बघा, हे आम्हाला बोललेले चिकन लॉलीपॉप असणार आहे. आत्ता तुम्ही आत्ता बोललेलं. स्वरा कुठे गेली? बोललेले की नाही काका? आत्ता बोललेले ना. सो गाईस त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. सगळं तिकडचं हॉलवरचं आवरलं. त्या पिशव्या कारमध्ये टाकल्या आणि त्या पिशव्या खूप जास्त जड होत्या. मग त्या पिशव्या कारमध्ये टाकल्या. त्याच्यानंतर घरी आल्यावर आम्ही त्या पिशव्या मामा वगैरे घेऊन आलं. ते आम्ही नाही आणलं. सो त्याच्यानंतर खूप सगळे दमलेले होते. जी बेबी होती ती पण खूप टायर्ड होती. ती खूप रडत होती. तर मम्मीने तिला शांत केलं. मग मी ना असं हातात घेतलं. मी फक्त असं करत होती आणि ती हळूहळू झोपली. सो दॅट वॉज द गुड थिंग. कारण लहान मुलांना झोपवणं खूप टफ असतं. आणि ॲट दॅट मोमेंट ती रडत पण एवढी होती की ती नव्हती झोपणार असं लवकर आम्हाला वाटत होतं. म्हणजे झोपणार होती ती, कारण तिच्या डोळ्यावर झोप होती, बट ती रडत खूप होती म्हणून. सो आमची पण मस्ती तर खूप चाललेली, बट ते मी शूट नाही केलं बिकॉज मस्ती त्याच्यामध्ये मी शूट करायला विसरली. आणि ते नेक्स्ट डे सकाळपासून काय झालं आहे ते बघा तुम्ही, कारण आम्ही त्या दिवशी तर आजीकडे राहिलेलो म्हणून. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आजचा व्लॉग इथं सुरू करते. कालच्या रात्री आम्ही आलो. मी बारशाचं व्लॉगचं एंडिंग पण नीट नाही केलं आहे. तुम्ही घरी जाऊन जेव्हा एडिटिंगमध्ये टाकेन तेव्हा टाकेन. आणि पूजेचा व्लॉग खूप लेट येणार आहे, कारण माझ्या ज्या फोनमध्ये मी ते शूट केलेलं तो फोन, त्या फोनला चार्जिंग होत नाही आहे. म्हणजे मी चार्जर घेऊन यायला विसरली आहे. मला वाटलेलं मामाकडे असेल साध्या पिनचा चार्जर, पण त्याच्याकडे नाही आहे, कारण त्या फोनला लागणारे साध्या पिनचा चार्जर आहे. सो म्हणून त्याचं आता एडिटिंग बाकी आहे त्या व्लॉगचा. आणि हा व्लॉग आता सुरू केला आहे बारशाच्या नंतरचा व्लॉग. तो पाठीमामा बसले सगळे. आताशी सगळे उठले आहेत आणि वाजले किती वाजले? 10:05. अरे तू पाय असं का ठेवलाय? आजोबा हाय बोला. आजोबा हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आजोबा. मामा ते मम्मा आणि आजी बसले. मामी आतमध्ये आहे का? मामी आतमध्ये, मावशी आंघोळीला गेली आहे आणि बाबू आणि मामा झोपले आहेत. मी इथे होती, किचन मध्ये होती. सो गाईज माझी आंघोळ झाली आहे, मावशीची पण आंघोळ झाली आहे. ह्या सगळ्यांची पण आंघोळ बाकी आहे. आजीची पण बाकी आहे, ह्याची पण बाकी आहे. त्याच्यानंतर मम्मा आता गेली आहे आंघोळीला. दीदी मम्मी नंतर जाईल. अरे भाई एवढं झोपली आहे अजून. बघा तू जागा चढवायचं काम कर. तो मामा एक रिकाम तिकडे, ही पण रिकाम तिकडे, दोघंही आळशी आहे. मी फ्रॉक घातलाय पीओव्ही व्लॉग सगळ्यांनी बनवायचा. बघा हिने आम्हा लोकांना कधी फोन केलेला मामा? 9:30. आत्ता वाजलेत 11 आहे. 11 वाजले आणि ही मुलगी आत्ता आली आहे वडापाव घेऊन. आणि आम्हाला फोनवर सांगितलं नाश्ता नका करू, मी वडापाव घेऊन येते. गेली
ब्रंच का लंचचा टाइम झाला आता. हा मग ब्रंचच म्हणतो ना. भाऊचा वडापाव आणलेला आहे इथे. भांडूपवरून एरोलीला वडापाव आलाय आणि हा अजून ब्रश करतोय. अरे पण फेस रिव्हील नाही करायचं आहे ना. ही बाबूला घेऊन बसली. हा तर ना मामाला ना स्नॅपचॅटचं ते रिकॅप येतं ना 4 years ago 6 years ago. आज मामा आणि मामीची अॅनिव्हर्सरी आहे तर त्या लोकांचं हळदीचा पण रिकॅप आलेला आहे. सो आम्ही तो बघतोय. हे बघा आजोबी बघा बारीक असतानाची दयसू दिसली तुम्हाला. मामा शट अप. बोल परत बोल. हेल्दी आहे, जाडी नाही. बघितलं मी हेल्दी आहे जाडी नाही. मामा आता तू चिडवलंस तर बघ तू फक्त. हेल्दी फूड खाते असं कुठच्या तरी ब्लॉग मध्ये होतं. मी दोन्ही खाते. हेल्दी पण खाते तेवढंच बोलली हेल्दी. विचार डिस्क्लेमर सगळं देऊ, खाते. डिस्क्लेमर. अफवाया अशाच पसरतात. सगळंच खाते ती. हा ह्याच्याकडे लक्ष नका देऊ. मग पकवतोय. मी सगळं खाते. आजीला विचारा मी भाज्या पण खाते. आजी मी भाज्या खाते ना. भाज्या खायलाच असतात. अरे म्हणजे फक्त जंक नाही खात ना. आय ईट हेल्दी फूड. मला बरोबर की नाही अफवा अशाच पसरतात की नाही. तू तर हो बोलूच नको शाणे. शांतच राहा. नाकात का बोट घालते मग ये स्वतःच्या घालते. काय? मी काय गेलंच नाही आता. काल ह्याने 2-3दा ते काय होतं ते खाल्लं. पेढा खाऊन खाऊन माझ्या साडीला हात पुसत होता. मम्मा साडीवर जर का डाग असेल तर मामाला धुवायला सांग. ऑलरेडी लागले ते पण हा. स्वतःचे दाग पण माझ्या नावावर खपवते. पुसला हात तू पुसला. काल बासुंदी पाडली फायनली जेवायचा टाइम झालाय. आता आजी आम्हाला जेवायला इकडे असते. हे बघा चिकन लॉलीपॉप. हा हा आणि बिर्याणी. बिर्याणी अरे ते असं कंबल होऊ शकतं यार थोडस. वगैरे होतं. तुला वगैरे जो वर्ड पाहिजे होता तुझ्या मम्मीलाच विचारायचं ना. तू तुझी मम्मी तशी पण तू बोललीस हे ना कामात असते. व्यवस्थित. तिला मराठी माहितीये तिलाच विचारायचं होतं तिच्या बाजूला मी नसते ना तेव्हा. वगैरे मम्मी माहिती मम्मी येणार बोलून जाणार आणि बोलून झाले ते पण असं वाटतं की ही ऍटिट्यूड मध्ये बोलते. तुला रोस्ट करून जाते. रोज करून जाणार. ते घ्या ना ते कोणाला हवं असेल. मामा ते घे. सॅलड आहे. काय घे? घे ना पुढे मला बसायचं आहे. चिकन लॉलीपॉप संपवलेले आहेत. चांगले होते. आणि हे बघा बिर्याणी. हे संपवलेले सगळी हाडं इथे ठेवली आणि आता बिर्याणी खाते. फायनली जेवण झालंय आमचं. जेवण जास्तच ओव्हर झालंय. माझं पोट असं बाहेर आलंय फुल. सो कसा गेलाय माझा. तर म्हणून मी जरा शतपावली करते. शतपावली रात्रीची असते. ए मला त्या दिवशी हे मी सेम मम्माला बोललेली. मम्मा मला बोलते जेवल्यानंतर चालणाऱ्याला शतपावलीच बोलतात. काय पण बोलतो मामा. तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा शतपावली फक्त रात्री करतात की. मामाला शत म्हणजे 100 हे माहित नव्हतं. तुला माहित नव्हतं खरंच. तिथे मी बसणार आहे रिझर्व. मी आज जाते. त्यांच्या मराठीचा मास्तर जीव दे ना. शत म्हणजे रात्र. हा कसं वाटतंय मराठी मीडियम असून पण तुला शतपावली नाही माहित. अरे बाबा त्याच्यात काय दिसत पण नाही. मला दिसतंय. शत म्हणजे काय रात्र. हा शत म्हणजे 100. मी दयस्वीने मला सांगितलं. शत म्हणजे रात्र. शांतच बस. तुला नाही कळत मग मराठी मीडियमचा असून. डोळे सुचलेत कारण ह्या लोकांनी सगळ्यांनी मला रडवलंय. आणि मीच तो होतो एकटा. हा प्रोटेक्टर. तू प्रोटेक्टर. इथे बघ तू प्रोटेक्टर. मग ह्याने रडवलंय मला मामाने. अमेरिकाची शील घेऊन आलेलो बिचारीला वाचवायला. कसला वाचवतोयस तू. मला तर ह्याच्यावर असा राग आला. हा माझी साईड पण घेत नव्हता वरून अजून चिडवत होता मला. मग राग नाही येणार. सो ते सगळं सोडा. आता आम्ही जातो आहोत घरी. ते सगळे
बाबू बरोबर फोटो काढतायत. हॅपी न्यू इयर गाईज. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. ह्या व्लॉगला माझ्या लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.